अमृता टावरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे लोणार कट्टामध्ये। आज आपण लोणारमधून काही युवकांना भेटणार आहे। त्यांनी ह्या वर्षी खूप अप्रतिम किल्ला बनवलाय दिवाळीत। चला मग जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही पहिले तुमच्या मंडळाची माहिती द्या आणि त्यानंतर आपण पुढे सुरुवात करूया। आमचं मंडळ श्री भैरवनाथ तरुण मंडळ कुसगाव बुद्रुक लोणावळा। आमचं मंडळ दरवर्षी किल्ला बनवतं। यावर्षी आम्ही नळदुर्ग किल्ल्याची उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्ला आहे त्याची प्रतिनिधी सादर केली आहे। थोडं किल्ल्याबद्दल सांगा। ह्या वर्षी तुम्ही कोणता किल्ला बनवलाय त्याबद्दल थोडी माहिती। नळदुर्ग हा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात हा किल्ला आहे। या किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर अंतरावर पसरली आहे। या किल्ल्याला 114 बुरुज आहेत। हा किल्ला नळ राजा यांचा आहे। त्यांनी हा किल्ला त्यांच्या मुलासाठी बांधला होता। इसवी सन 567 मध्ये या किल्ल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या उल्लेख आढळतो। तुम्ही जेव्हा किल्ला बनवता तेव्हा तुम्ही युट्यूबला बघता की म्हणजे सर सांगत होते की आम्ही तिथे जाऊन सगळं किल्ले बघून तसाच सेम टू सेम तुम्ही एक्झॅक्टली बनवला, तर थोडं त्याबद्दल सांगा। दरवर्षी आम्ही प्रत्येक किल्ल्याची पाहणी करतो, प्रत्येक किल्ल्याला भेट देतो। त्या किल्ल्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत त्याची माहिती आम्ही करून घेतो आणि तसेच किल्ले तयार करण्याचा प्रयत्न करतो। अच्छा, तुम्ही दरवर्षी तर तुम्ही सांगितलात किल्ला बनवता, तर किती वर्ष झाले तुम्ही किल्ला बनवता आणि कोणते कोणते किल्ले बनवले तुम्ही आतापर्यंत? गेले 11 वर्ष आले आम्ही किल्ला बनवतो। तर दरवर्षी आमचा वेगवेगळा किल्ला बनवून लोकांना त्या किल्ल्याची माहिती द्यायचा प्रयत्न करतो। तर आम्ही 2010 ला लोहगड केला, 2011 ला आम्ही सिंहगड केला, त्यानंतर 2012 ला आम्ही पुरंदर किल्ला केला, त्याच्यानंतर 2013 ला आम्ही देवगिरी किल्ला केला, 2014 ला आम्ही परंडा किल्ला केला, 2015 ला आम्ही जिंजी किल्ला केला जो तामिळनाडू मध्ये आहे। की तिथं आम्ही जाऊन तो किल्ला स्वतः पाहून त्या किल्ल्याची माहिती घेऊन त्या किल्ल्याचा पूर्ण मॅप तयार केला आणि त्याच्यानंतर इथे 2015 ला आम्ही तो किल्ला तयार केला आपल्या लोणावळ्यामध्ये। त्याच्यानंतर 2016 ला आम्ही नळदुर्ग केला, हा जो आहे तो 2016 ला आम्ही एकदा केला होता। त्याच्यानंतर त्या किल्ल्याची आम्हाला खूप मागणी आली की हा किल्ला तुम्ही परत एकदा करून आम्हाला दाखवा। तर आम्ही तो किल्ला परत ह्या वर्षी आम्ही तो केला। 2017 ला आम्ही मांजराबाद किल्ला केला, 2018 ला आम्ही हरिश्चंद्रगड किल्ला केला आणि 2019 ला आम्ही थोडं काही प्रॉब्लेम आम्ही स्टॉप केला आणि 2020 ला आमचा हा परत पुन्हा एकदा नळदुर्ग किल्ला आम्ही तयार केला। मग तुम्ही हे सगळे किल्ले बनवता तर तुम्ही तिकडे स्पेशली किल्ल्यावर जाऊन व्हिजिट देऊन त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही बनवता का, म्हणजे कसं? आम्ही स्वतः जाऊन त्या किल्ल्याची पूर्ण बारकाईची अभ्यास करतो। पूर्ण त्याच्या किल्ल्याचा एक टॉप असतो कुठेही, त्या टॉपवर जाऊन त्या किल्ल्याची आखणी करतो पूर्ण की हा पॉईंट इथे, हा बुरुज इथे, हा दरवाजा इथे, हा दरवाजा पूर्वेकडे, हा दरवाजा पश्चिमेकडे, हे पूर्ण आम्ही डिटेलिंग करतो। एवढा बारकाईने अभ्यास करतो। कोणता बुरुज कोणत्या ठिकाणी आहे, तो बुरुज किती हाईटला आहे ते पण आम्ही बारकावे करतो। आम्ही जिंजी किल्ला बनवला होता, तर जिंजी किल्ल्याची टॉपवर हाईट आहे, म्हणजे पूर्ण त्या हाईट वरून गेल्यानंतर पूर्ण किल्ला आपल्या समजून येतो। त्या किल्ल्यामध्ये छोटे छोटे दगडी ते पूर्ण वरती बाले किल्ल्याला तर छोटे दगडी त्या पण आम्ही गेल्याला दाखवायचा प्रयत्न केला होता आणि त्या किल्ल्याचे तसेच अभ्यास करून तो दरवाजा कोणत्या दिशेला आहे, पूर्वेकडे पश्चिमेकडे, तसं आम्ही इकडे पण दाखवताना पण दाखवत असतो की कोणता किल्ला पश्चिमेकडे, कोणची बाजू पूर्वेकडे, हे पण आम्ही पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो। आणि तुम्ही किल्ला बनवतात तर किती दिवस लागतात, किती लोक लागतात किल्ले बनवतात? साधारणतः 3 दिवस तर डे आणि नाईट, म्हणजे साधारण 3 दिवस तर आम्हाला लागतात। तर मुलं कमीत कमी 15-20 अशा असतात, पण कधी आलती बलटी होऊन 15 ते 20 मुलं असतात कंटिन्यू डे नाईटला। म्हणजे छोट्यापासून ते मोठेपर्यंत सगळे किल्ले बनवण्यात दंग मग्न असतात, असतात। हो. हो, म्हणजे जशी बायकांची फराळ बनवण्याची घाई असते तशी आम्ही तुमच्या दिवाळी किल्ल्याची। आमची पूर्ण 10 वर्ष आले, आता हे 11 वर्ष की आमचं पूर्ण दिवाळी ही किल्ला बनवण्यात जाते। आम्हाला लक्ष्मीपूजन आम्ही किल्ल्यावरतीच करत असतो। नाही, सिरियसली तुम्ही किल्ला इतका सुंदर बनवलाय ना। आले ना जेव्हा तेव्हा मी असे वाव, म्हणजे माझा पहिला शब्द वाव, किती छान बनवलाय। नाही, सिरियसली एकदम एक्झॅक्ट असं वाटतं की आपण किल्ल्यावर आले, मला असं वाटलं। तुम्ही थोडं सांगा की दरवर्षी तुम्ही जसा किल्ला बनवता तर त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता, कारण की इथे मी आलं तेव्हा तुम्ही बोर्ड पण लावलाय किल्ल्याबद्दल माहिती, तर त्याबद्दल थोडं सांगा। प्रत्येक किल्ल्यावर दरवाजे आहेत, बुरुज आहेत, तसेच किल्ल्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे। काही किल्ल्यांमध्ये त्या काळात त्यांनी पाण्याचा व्यवस्थित अभ्यास केला, त्यानुसारच त्यांनी डोंगराची किंवा किल्ला बांधण्याची जागा शोधली आहे। तसंच त्याच प्रकारे आम्ही असे बारकावे शोधून काढतो आणि तशा प्रकारे त्या किल्ल्यांची माहिती घेऊन किल्ले बनवण्याचा प्रयत्न। तुम्ही एक्झॅक्ट जसं किल्ल्यावर जाता जिथून पाणी वगैरे येतं तर सेम तसं बनवता का? थोडं नाही, सेम जेवढे बारकावे आम्हाला जेवढे बनवता येतील आम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी तेवढं दाखवतो। आणि एवढा मोठा किल्ला म्हणजे 250-300 एकर मध्ये किल्ला असतो, तो आम्हाला 15x15 मध्ये बसत असतो। तर थोडा बारकावे थोडं मायनस प्लस होतात, असं नाही होत नाही, असं नाही होतात, पण आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। नाही, पण तुम्ही इतका मेहनत घेता त्यासाठी आणि तुमच्याहून जे छोटी मोठी आहे त्यांना पण आवड निर्माण होती आहे।
तसं आमचं अजून एक छोट्या मुलांचं मंडळ आहे, तेही दरवर्षी स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि त्यांचाही जवळजवळ गेले 6 वर्ष आले प्रथम क्रमांक येत असतो. मुलं तहान भूक विसरून दुपारच्या कडक उन्हामध्ये सुद्धा ती किल्ला बनवण्याचं काम तर करत तुम्ही असतात. किल्ला बनवताना जे काही तुम्ही माती यूज करताय, कलर यूज करताय, तर त्याबद्दल थोडं सांगा. आमचं ऍक्च्युली ह्या आतमध्ये आणि बाजूला आम्ही लाल माती मारतो आणि जी शेतातली काळी माती असते ती थोडी चिकट असते, हम्म. तर तिच्याने आम्ही बुरुज आणि तडबंदी करत असतो. ओके. त्याच्यामुळे त्याला आकार येतो आणि जास्त उकल मारत नाही. अच्छा. आणि कलरचं पेंटिंगचा विषय आला की आम्ही थोडं मार्केटमधून आपला रांगोळीचा कलर असतो हो. तो कलर याच्यावरती मारण्यासाठी हिरवेगार आणि झाडांचा रूप येतो त्याला. अच्छा. म्हणजे दरवर्षी तुम्ही वेगळं वेगळं बनवता, तर दरवर्षी कलर्स तुम्ही रांगोळीचे यूज वगैरे करता की तुम्ही पेंट हे बारीकीने कोणी केलंय? जसं तिथे तुम्ही मी बघतेय की जे कडा आहे किल्ल्याचा ते एकदम बारीकीने बनवलाय, तर ते कसं बनवता तुम्ही? ते आमचे मुलं असतात की ते कोरतात. एकदा ती तटबंदी झाली बुरुज हा. झाला का ते नंतर कोरलं जातं. ओके. की छोटे छोटे त्यांना आपण कोणत्याही गडावरती गेल्यानंतर आपण बुरुज पाहिजे किंवा तडबंदी पाहिली, ते एका दगडावरती दगड रचत केलेलं ते बुरुज किंवा तडबंदी असते. हा. तर त्यामुळे आम्ही मुलांना असं एक दगड कोरलेला देतो की त्या दगडाचा आकार आला पाहिजे, तर तसं ती मुलं कोरतात की त्याचा अच्छा. आकार आला पाहिजे. तसं त्याची दरवाज्यावरती जी नक्षी असते ती नक्षीकाम ती करतात छोटे छोटे मुलं. त्याच्यामध्ये आम्हाला 1 ते 2 दिवस जातात अरे बापरे. नक्षीकाम करण्यासाठी खूप फक्त. खूप नक्षीकाम खूप बारीकीने आणि हो, खूप बारीकीने. सुंदर केलंय. आपल्या लोणावळ्यामध्ये दरवर्षी स्पर्धा होते किल्ल्यांची, तर तुम्ही पार्टिसिपेट करता, तर त्याबद्दल थोडं सांगा. गेले आम्ही 11 वर्ष तिथंच पार्टिसिपेट करत असतो, पण त्याच्या गेल्या वर्षी ते नाही झाल्यामुळं आम्ही पार्टिसिपेट नाही केलं. पण आम्ही गेले 10 वर्ष तिथंच करतो. तर त्याच्यानंतर गेले 5 वर्ष आले आमचा पहिला नंबर येत होता. तर आम्हाला स्वतः जे स्पर्धा भरवतात त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही यावर्षी इथून गेले 5 वर्ष आले आम्हाला मानाचा किल्ला बनवायला सांगितला की तुम्ही किल्ला फक्त मानाचा बनवा आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका. कारण ओके. पुढच्या बाकीच्या मुलांनाही बाकीच्या हो. स्पर्धकांनाही की त्याच्यात सहभाग घेता येईल हा, आणि त्यांना पण आणि नंबर त्यांनाही घेता मिळेल आणि येईल. त्यांना प्रोत्साहन वाढेल. त्यामुळे आम्ही गेले 5 वर्ष आले किल्ल्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतो, पण बक्षीस घेत नाही. आम्ही फक्त मानाचा किल्ला म्हणून बनवत असतो. ओके. वर्षी आम्हाला महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याचा संधी मिळाली आहे. तर सृजन आयोजित माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी आयोजित केलेल्या गडकिल्ले बांधणी स्पर्धेत आम्हाला भाग घेण्याची संधी मिळाली. अरे वा. त्या स्पर्धेत आम्ही यावर्षी भाग तुम्ही दरवर्षी लोणावळ्यात पार्टिसिपेट करता, बट ह्या वर्षी तुम्ही महाराष्ट्रात पार्टिसिपेट केलं, खूप मोठी गोष्ट आहे आणि खरं खूप छान किल्ला तुम्ही बनवताय. मी जस्ट बघितला, खूप सुंदर. आपला इतका छान इंटरव्ह्यू झाला, तर तुम्ही शिवप्रेमींना काय संदेश देणार? मला सांगायला आनंद वाटेल, महाराष्ट्रात महाराजांचे 350 किल्ले आहेत. त्यातील किल्ल्यांची आम्ही पाहणी करतो, त्याची माहिती घेतो, तसेच त्याची प्रतिकृती सादर करून त्याचा इतिहास लहान मुलांपर्यंत पोहोचवतो. तर मुलांनी असा संदेश घ्यावा की असेच किल्ल्यांची त्यांनी स्वतः जाऊन पाहणी करावी, त्याची डिटेलमध्ये माहिती घ्यावी, काटेकोरपणे त्याचं बारकावे बघावेत आणि त्यांनी सुद्धा असेच किल्ले तयार करावेत आणि त्यातून त्यांना बुद्धीला चालना मिळावी. तसेच इतर समाजाला त्यांनी जागरूक करावे, इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहन द्यावे, हा संदेश आम्ही लोकांना देऊ इच्छितो. थँक्यू सर. आम्ही यापूर्वी अमृता मॅडमच्या लोणावळा कट्टा या चॅनलचे व्हिडिओ बघितले, ते आम्हाला खूप आवडले आणि आम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी आमच्या कॉन्टॅक्टला मान देऊन आमच्या किल्ल्याची माहिती घेतली आणि आपल्या यूट्यूब चॅनल लोणावळा कट्टा यावर त्याची माहिती शेअर केली. त्याबद्दल अमृता मॅडम यांच्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर शेअर नक्की करा. नक्की करा.